ठाण्यातील तलावपाळी परिसरात झालेल्या निर्घृण हत्येनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गजबजलेल्या परिसरात दोन व्यक्तींमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले आणि एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. घटनेनंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस अधिकारी, महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यात आली. तलावपाळी परिसरात रात्रीच्या वेळी नशेखोर, गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींचा वाढता वावर हा गंभीर मुद्दा असल्याचे काँग्रेसने नमूद केले. काँग्रेसने प्रशासनाकडे 24 तास सुरक्षा व्यवस्था, वाढीव पोलीस गस्त, प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा, संशयितांवर विशेष लक्ष आणि नशेडी व गर्दुल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांनीही परिसरातील सुरक्षेबाबतच्या समस्या मांडल्या. राहुल पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. ठाणे काँग्रेसकडे या तलावपाळी परिसरामध्ये अनेक जण नशा करून किंवा रात्रीचे झोपलेले असतात, गर्दुल्ले, आणि याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो अशा तक्रारी अनेक दिवसांपासून होत होत्या आणि आम्ही सातत्याने या ठिकाणी फेरफटका मारून त्यांना उठवण्याचं काम, त्यांना जाब विचारण्याचं काम करत होतो. परंतु काल जी एक घटना या ठिकाणी घडली ते सर्वांनाच धक्का या ठिकाणी बसला. या तलावपाळी परिसरामध्ये असंच एका नशा केलेल्याने म्हणा किंवा गर्दुल्ल्याने म्हणा, त्यांनी त्याच्या दुसऱ्या एकाने बाईटमध्ये सांगितलं की आम्ही अनेक दिवसापासून या ठिकाणी राहतो, आम्ही या ठिकाणी थांबतो. तर त्या दुसऱ्या इसमाने त्या एका इसमाच्या डोक्यामध्ये दगड घातला होता आणि त्याचा खून त्या ठिकाणी झालेला होता. खरं तर अशा प्रकारच्या घटना ठाणे शहरामध्ये ज्यावेळी घडतात, हा तर हा मध्यवर्ती भाग आहे. अनेक लोक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येतात. मॉर्निंग वॉकला ज्येष्ठ नागरिक असतात, संध्याकाळी अनेक लहान मुलं आणि महिला या परिसरामध्ये असतात. परंतु आता सुद्धा आम्ही या ठिकाणी जेव्हा फिरत होतो, अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक महिला असतील किंवा इतरही नागरिकांच्या तक्रारी होत्या की आम्ही या परिसरामध्ये आम्ही सुरक्षित नाही आहोत आणि आम्ही चालत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये राहणारे किंवा यांच्याकडे स्वतःचा आधार कार्ड सुद्धा नाहीये अशी अनेक लोक आम्हाला झोपलेली आढळली. सर्वात याच्यामध्ये गांभीर्याची बाब अशी म्हणावी लागेल की या ठिकाणी जे अतिक्रमणचे कर्मचारी या ठिकाणी या कार्यवाह्या करतात यांच्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नाही आहेत. खरं तर त्यांना मार्शल दिले गेले पाहिजेत किंवा त्यांच्यावर पोलीस प्रशासन दिलं पाहिजे. कारण त्यांनी बोलताना सांगितलं की ही लोक, ही नशा केलेली लोक ही आमच्यावर सुद्धा वेळ प्रसंगी हल्ला करतात. त्यामुळे तितक्या स्पष्टपणे त्या कारवाया त्यांना त्या ठिकाणी करता येत नाही. त्यांना सुद्धा कुठेतरी जीवाची भीती आणि त्यांच्याबाबत भीतीचं वातावरण असतं. अशा तक्रारी या परिसरामध्ये अनेक लोकांनी आमच्याकडे केल्या. त्यामुळे आपल्या माध्यमातून आमचं प्रशासनाकडे हेच मागणं आहे की मध्यवर्ती ठिकाणी अनेक लोकांची ये-जा या ठिकाणी असते. महानगरपालिका आपण विविध प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च करतो, परंतु ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही तर समजा त्या गर्दुल्यांमध्येच भांडणं झाली, परंतु एखाद्या ठाणेकर नागरिकाबरोबर अशी जर घटना, दुर्दैवी घटना घडली असते किंवा भविष्यात घडू शकते आणि अशा जर घटना आपल्याला टाळायच्या असतील तर मग एखादं बेघर निवारा केंद्र किंवा त्याच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून हे लोक या परिसरामध्ये थांबणार नाहीत. कारण इकडची जी बैठक व्यवस्था आहे त्यांनी असं जसं काय आरक्षित केलेलं आहे आणि आरक्षित करून प्रत्येकजण या ठिकाणी झोपलेला आहे. लोकांना बसायला सुद्धा या संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी जागा नाहीये. त्यामुळे प्रशासनाकडे आपल्या माध्यमातून आमची हीच मागणी राहील की तुम्ही ज्यावेळी कोट्यवधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षिततेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केली पाहिजेत. त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील. चंद्रशेखर अनंत शिंदे. वास्तविक या तळ्यावरती 24 तास सिक्युरिटी राहिले गेले पाहिजेत, पण त्यांच्यावरती पण एक सतत कंट्रोल पाहिजे. नाहीतर ते पण कधी राऊंड मारणार नाहीत किंवा मारतील पण त्याच्यावरती कंट्रोल कोणाचा तरी पाहिजे असं मला वाटतंय. खूप ठिकाणी आम्ही बघितलं ते हे बाकडे सगळे त्यांनीच भरलेले असतात. नंतर कधी आपण वॉशरूमला जायचं म्हटलं तरी तिथे पण घाणच असते.
त्यांनी लोकांनी अगोदर घाण करून ठेवलेली असते. असं नाही, फक्त ह्या लोकांना जरा कंट्रोलमध्ये ठेवा किंवा त्यांची कुठेतरी व्यवस्था करा. हा, दारू वगैरे पिऊन पण असतात काही काही वेळेला. माझं नाव राजेश भोजराज आहे. सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला आम्ही येतो इकडे, तेव्हा बऱ्याचदा असं बघतो की रात्री जे दारू पिऊन झोपलेले लोक असतात इकडे, आणि ते एवढी पेलेले असतात की ते त्यांची जे म्हणजे मलमूत्र जे काय आहे ते त्यांचं जागेवरच होतं. तर आम्ही एक फ्रेश हवा घेण्यासाठी चांगल्या मनाने येतो मॉर्निंग वॉक करायला, आणि त्यांची ती लघवी वगैरे ओलांडून आम्हाला जावं लागतं. बऱ्याच वेळा असा म्हणजे बऱ्याच वेळा काय नेहमीच आहे ऍक्च्युली असं. आणि अजून एक सांगायचं की हे जे निर्माल्य वगैरे टाकतात ना, त्याला पण कुठेतरी एक चांगली शिस्त लागली पाहिजे, कारण निर्माल्यामुळे पण तलावाचं बरंच नुकसान होतं.